आज या स्पर्धेचा हा तिसरा दिवस प्लेयर्स पॅव्हलियनमध्ये पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. खेळाडूंनी या गोष्टीची नोंद देखील घ्यायची आहे. मित्रांनो आज 19 नोव्हेंबर या स्पर्धेचा हा तिसरा दिवस आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजच्या दिवशी 1976 मध्ये टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध कानपूर कसोटीमध्ये 9 बाद 524 या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला होता. आणि या धावसंख्येमध्ये एक वैशिष्ट्य राहिलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 524 धावांमध्ये भारताच्या कुठल्याही फलंदाजाने सेंचुरी शतक झळकावलं नव्हतं आणि शतक न झळकावता ही नोंदवलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली होती आणि हा विक्रम अजूनही कायम आहे. तालुका क्रिकेटमध्ये देखील असाच विक्रम घडलेला आहे. कारण जन्मान पोगाव संघाने अंजूर या मैदानावर ज्यावेळी 4 षटकामध्ये 123 धावा करून काढल्या होत्या त्यावेळी पोगाव संघाकडून देखील कुठल्याही फलंदाजीने अर्धशतक झळकावलं नव्हतं. हा देखील एक विक्रम काय तालुका क्रिकेटमध्ये कायम आहे. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. हा विक्रम अजूनही मोडला गेलेला नाही. आजच्या दिवशी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ॲलन डोनाल्ड याने न्यूझीलंडच्या सेन ऑकलंडला बाद करून 300 विकेटची नोंद केली. त्यांचा सामना सुरू करायचा आहे. श्रीगणेश भरुडी संघाची सलमी जोडी मैदानामध्ये आलेले आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे सुमित कुमार गुंदवले या संघाने. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि यानंतर आपल्याला अजूनही सामने देखील खेळवायचे आहेत. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. चेतन पाटील यांनी हातामध्ये चेंडू घेतलेला आहे. फ्रंटलाईन गोलंदाज सुमित कुमार गोंदवली संघाचा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. श्रीगणेश भरुडी संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये हिटमॅन ऑफ भरुडी अजय पाटील ज्याच्या नावे याच मैदानावर सलग 10 चेंडूमध्ये 10 षटका ठोकण्याचा देखील विक्रम आहे. आणि दुसरी जी BPL भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धा झाली होती त्यामध्ये लांब पल्ल्याचा षटका ठोकण्याचा विक्रम देखील हिटमॅन ऑफ भरुडी अजय पाटील यांनी केला होता. अजय पाटील विथ आयुष पाटील ही सलमी जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय चेतन पाटील. आजच्या दिवसामधील हा 7वा सामना. चेतन पाटील पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर टाइम देखील नोट केला जातोय आणि आपली जी 3 षटके ती 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. पहिला चेंडू इथे मात्र झेल आणि पहिल्या चेंडूवर बिग ब्लो एक्स्ट्रा कावर रिझन मध्ये झेल पकडला जातोय. पल्लव पाटील याच्या बडी मछली जाल में फसते हुए बिग फिश इन नेट. अजय पाटील बॅक टू पॅव्हलियन रॉयल डकचा शिकार होताना. खूप मोठा हादरा म्हणता येईल अजय पाटीलच्या रूपाने. खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता मात्र पल्लव पाटील तिथे सज्ज होता. पल्लव आपण पाहतोय खुश आहे. हा झेल पकडून अतिशय सुरेख झेल त्याने अजय पाटील याचा पकडलेला आहे. शून्यावर बाद होताना पल्लव यांनी अतिशय चांगला झेल पकडल्याने अजय पाटील हा निराश मनाने पॅव्हलियनकडे परतला. न्यू बॅटर आशिष पाटील होतोय. चेतन पाटील यांनी अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेल्या अगदी पहिल्याच चेंडूवर. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सामनाकर फलंदाज आशिष पाटील. इथे पंच आमच्याकडे वळतात. लाईनचा विचार करून हा चेंडू मात्र अवैध ठरवतात. सिंगलने अकाउंट ओपन होते. आव्हान दादाने अकाउंट ओपन होते भरुडी या संघाचा. षटकामधील पुढील चेंडू. हा चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. निर्धाव कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीवर 1 बाद 1. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टोला चेंडू लागतोय. शॉर्ट फायर रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 2 धावा. आपण सामना पद्धती श्रीगणेश भरुडी पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना विपक्ष सुमित कुमार गुंदवली या दोन संघामध्ये.
आणि जगअब्राह वेले संघाला या सामन्यात विजय संघाची लढत द्यावी लागेल. इथे मात्र पलटी शॉट चेंडू निघून जाते पॉइंट रिझन मधून दणदण करत सीमा पार 4-2 साठी चौकार. या चौकाराने धावसंख्या 6 धावा. चेतन पाटीलच्या षटकातील पुढील चेंडू लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. बंटी पाटील चेंडू खाली आणि या जाऊ लागेल फलंदाजाला डॅगॉटच्या आश्रयाला. फलंदाज बाद होतो आयुष पाटील श्री गणेश भोडवळे या संघाचा. दुसरा सलामीचा फलंदाज डगॉटच्या आश्रयाला परतलेला आहे. 6 धावसंख्येवर 2 फलंदाज श्री गणेश भोडवळे संघाने गमावलेले आहेत. कृपया आमच्याकडे वेळ कमी आहे. नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. नवीन फलंदाजांना लगेच मैदानामध्ये यायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. यानंतर या सामन्यात विजय संघ विपक्ष जगअब्राह वेले या दोन संघामधील सामना पाहायला मिळेल. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनाकारी फलंदाज विनोद पाटील एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 6. थोडीशी डलमलीत सुरुवात आपण पाहतोय. अजय पाटील आणि आयुष पाटील बाद झाल्यानंतर श्री गणेश भोरवडे या संघाची. इथे पोल केलेल्या चेंडूला आखोटप्प्याचा चेंडू आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्या येतोय आकार आणि धावसंख्या 4 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर श्री गणेश भोरवडे या नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 10. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष जगअब्राह वेले या दोन संघामध्ये. त्यानंतर चिठ्ठ्यांचा कार्यक्रम असणार आहे. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 10 आणि आता मग दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज बंटी पाटील. पहिल्या षटकासाठी धनंजय पाटील मा सांगतात की वेळ खर्च केला गेलेला आहे 5 मिनिटांचा. कारण 3:46 पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि 3:51 मिनिटं आता मात्र हा वेल पाहायला मिळतोय. बंटी पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. न्यू बॉलर बंटी पाटील. तर बंटी पाटील याचा सामना करेल फलंदाज आशिष पाटील. यायले सुरेख चेंडू आणि यस पंचाचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होते इथे मात्र LBWच्या रूपाने. तिसरा हादरा श्री गणेश भोरवडे या संघाला. 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर 10. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय श्री गणेश भोरवडे संघाकडून अश्विन पाटील. विष्णू पाटील यांचे सुपुत्र. विष्णू पाटील एक लेजंड क्रिकेटर सध्या 40+ मध्ये मला वाटतं ते खेळत आहेत. आणि या मैदानावर त्यांचा विक्रम ज्यावेळी 25वी प्रीमियर लीग स्पर्धा झाली होती त्या 25वी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये बोल्ड हॅट्रिक चा विक्रम त्यांनी नोंदवला होता.
नुकतीच एक नवीन संघटना 34 संघटना 40 प्लसच्या अस्तित्वात आलेले ओरिजिनल 40 प्लस आणि त्या स्पर्धेचा असे नियम आहे की त्या 40 प्लस संघटनेमध्ये खेळणारा खेळाडू गावच्या रेग्युलर संघामध्ये देखील खेळू शकतोय. विष्णू पाटील या संघामध्ये देखील खेळू शकतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा वाईट डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या समांतर धावा मिळते वाईट चोपणे आव्हान त्या धावणे संघाची धाव संख्या 11 धावा. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जाते स्क्वेअर वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. या चेंडूला आपटे दिली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र फलंदाजाने उचललेला आहे. धावसंख्या 17 धावा. वन फॉर द ओव्हरचा देखील पंचाकडून इशारा दिला गेलेला आहे. जगदीश मामा बालकुमे यांच्या माहितीसाठी भिवंडी तालुक्यामध्ये चौथी 40 प्लस क्रिकेटची संघटना जी अस्तित्वात आलेली आहे त्या संघटनेचे नियमावली असे आहे की या 40 अर्थात 40 वर्ष पूर्ण करणारा कुठलाही खेळाडू त्या संघटनेमध्ये खेळू शकेल आणि त्याला रेग्युलर क्रिकेट देखील गावच्या संघामधून खेळता येईल. ही नवीन संघटना सध्या दयानंद चोरगे साहेबांच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. फलंदाज एका धावपेक्षा अधिक नाही. दरम्यान सुरेगावचे उद्योगपती अव्वा पाटील साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्या देखील बबन शेठ स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. अविनाश पाटील साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुल करण्याचा प्रयत्न इथे मात्र मिस टायमिंग मानव रहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. या लॉंग लेग रिझनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतायत. श्री गणेश भरोडी संघाची धावसंख्या 2 ने पोहोचली ती 20 वर. दुसरे षटक मार्गस्थ आहे. आपण सामनापती श्री गणेश भरोडी विपक्ष सुमित कुमार गोंदवले आणि या सामन्यात विजय संघ पुढील सामन्यामध्ये लढत देईल अजय कोपरे वेले या संघाशी. इथे गले रिजन मध्ये चेंडू जातोय. थांब्या रिजन मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू अडवला जात नाही. निघून जातोय सीमापार चौकार. या चौकाराने भरोडी संघाची धावसंख्या पोहोचली ती 24 वर. बंटी पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सामनागर फलंदाज विनोद पाटील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र लाईन चुकताना आपण पाहतोय गोलंदाज पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान तर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 25 वर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी. या षटकामधला शेवटचे चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात बंटी पाटील या गोलंदाजाने. ऑन साइडला बेटूकट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर श्री गणेश भरोडी संघाची धावसंख्या 13च्या सरासरीने प्रति षटकामध्ये पाहायला मिळते ती 26 धावा 3 बाद. दीपेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू आयोजित बबन शेठ स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि अविनाश पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू आयोजित बबन शेठ स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. खेळ सुरू करायचा जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही
कारण यानंतर देखील आपण सामने खेळवणार आहोत. 2 षटकांसाठी आतापर्यंत धनाजी पाटील सांगतात की 12 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. तर खेळ सुरू करायचा आहे. कृपया वेळ जास्त व्यर्थ घालवायचा नाही. तर यानंतर देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. यतीश पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. यायले जागून हा फटका केलेला आहे. खडे बंटी तिथे सज्ज आहे, मात्र फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाते सीमापार. षटकार. येथेच स्वागत इथे मात्र षटकाराने केलेलं आहे. फलंदाज विनोद पाटील याने 6 ने भरवडी संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 वर. अजय पाटील बाद झाल्यानंतर चांगली फलंदाजी करताना आपण बघतोय विनोद पाटील आणि अश्विन पाटील. आमचे एक्सपोर्ट स्कोरर धनाजी पाटील देखील खूप खुश आहेत. आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिले. बऱ्याच स्पर्धा अशा देखील असतात जिथे चहा पाणी विचारलं जात नाही, नाश्ता देखील विचारला जात नाही आणि जेवणासाठी फक्त बिर्याणीच असतात. मग इथे आगली बिगली शो आणि सुरुईकरांचे वैशिष्ट्य नेहमीच राहिलेलं आहे. इथे समोर केलेल्या 20 मध्ये शतरक्षी तिथे सज्ज आहे. हाताला चटका देणारा फटका आपण पाहतोय. मौका भी दिया और चौका भी दिया. जयदुर्गा सुरुईची स्पर्धा म्हणजे जेवणाची पर्वणी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि धनाजी पाटील झेलबाचूरपणे फलंदाज बाद होताना. पण धनाजी पाटील तुमची काळजी विशेष घेतलेली आहे. कारण तुम्ही शेलार असल्यामुळे तुम्हाला बकऱ्याचं मटण चालत नाही आणि तुमच्यासाठी खास एका माणसासाठी खास मेंढ्याचं मटण त्यांनी मागवलं. याचं देखील कौतुक करावं लागेल. म्हणजे तुमची किती काळजी आहे सूर्यकरांना. चार फलंदाज बाद झाल्यात. संघाची धावसंख्या स्थिर धावपलीवर पाहायला मिळत आहे ती 37. आपण सामना पद्धती श्री गणेश भरोडे विपक्ष सुमित कुमार गोंदवली या दोन संघामध्ये. अजय पाटील बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की संघ अडचणीत सापडेल, मात्र त्या अडचणीतून विनोद पाटील आणि अश्विन पाटील या फलंदाजाने संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणलेलं आहे. यतीश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र
निर्धाव चेंडूची समाप्ती आणि निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर श्री गणेश भरुडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 4 बाद 37 धावा. 37 लॉस फॉर द 4 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. आणि या 3 षटके हाताळण्यासाठी 17 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. म्हणजे 2 मिनिटे मायनस करून देखील 15 मिनिटे बरोबर एकदम वेळेवर खेळ पाहायला मिळालेला आहे. तर चौथं षटक देखील लगेच सुरू करायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि यानंतर आपल्याला सामने खेळवायचे आहेत. यानंतर अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. वेळेसंदर्भात सर्वांनी सहकार्य करायचं आहे. वेळेअभावी कदाचित यापुढील सामने कमी षटकांचे खेळवले जातील आणि संपूर्ण अधिकार कमिटीला असणार आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. इथे अतिशय सुरेख फटका अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप पॉइंट रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ॲक्टिव्ह मेंबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ते सूचना देतील की किती षटकांचे सामने यापुढे खेळवले जातील. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार 6 धावांसाठी षटकार. विनोद पाटील ऑन फायर आपण पाहतोय. विनोद पाटील यांनी गेअर चेंज केलेले आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 2 षटकार. चौकार षटकामध्ये डील करताना जणू काही विनोद पाटील हा फलंदाज चौकारांचा षटकारांचा डीलर बनलेला आहे ना. एका दुक्का सीधा चौका छक्का. धावसंख्या 47. अजय पाटील बाद झाल्यानंतर देखील चांगल्या स्थितीमध्ये आता श्री गणेश भरुडी संघ पाहायला मिळत आहे आणि त्याचे कारण विनोद पाटीलची फलंदाजी अश्विन पाटीलची फलंदाजी. शेवटचे षटक दर्शन पाटील. मात्र दर्शन याला दोन्ही चेंडूंवर सीमाचे दर्शन घडवलेलं आहे विनोद पाटील या फलंदाजाने. दर्शन याचं थोडंसं खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय. इथून वापसी करावी लागेल दर्शन पाटील याला. 47 धावा. यानंतर सामना या सामन्यात विजय संघ विपक्ष जय काफरा वेले या 2 संघांमध्ये. त्यानंतर चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल. जनमान सारंग संघाने देखील विजय संपादन केलेला आहे आणि सारंग संघ विजय झाल्याबद्दल आपण पाहतोय धनाजी पाटील मास देखील खूप खुश आहेत कारण सारंग संघाचे ते मेंटॉर आहेत. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील त्यांच्या संघाने चांगली कामगिरी केली आणि आजच्या गटातून जर सारंग संघ क्वालिफाय करतो तर धनाजी पाटील यांच्याकडून कॉम्बॉक्ससाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून चौकार. चौकार षटकार चौकार. इथे या चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंट रिझन मध्ये. 2 फलंदाज तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण करत आहेत. मोहिल याची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते डीप मध्ये. 53 धावा. 50 देखील क्रॉस केले गेलेले. चांगल्या धावसंख्येपर्यंत भरुडी संघ पोहोचलेला आहे. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. श्री गणेश भरुडी नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चांगल्या स्थितीमध्ये आता येऊन पोहोचलेला आहे.
या इनिंगमध्ये हा पहिला चेंडू निर्धाव खेळताना आपण पाहतो विनोद पाटीलकरांनी या अगोदर एकही चेंडू तो निर्धाव खेळला नव्हता. प्रत्येक चेंडूवर त्यांनी या धावा झलकलेल्या आहेत. इथे या चेंडू ट्रॅव्हल होते कव्हर पॉईंट रिझनमध्ये या फक्त एकच धाव आणि अशा प्रकारे या श्री गणेश भरोडी संघाने आपल्या धावफलकावर एकूण धावा झलकलेल्या आहेत त्या 54 आणि या डबल फाय अर्थात 55 धावांचं लक्ष ठेवले सुमित कुमार गुंदवले या संघासमोर. वैयक्तिक 35 धावा विनोद पाटील यांनी या कुठून काढल्यात, ज्यामध्ये या 2 षटकार आणि तब्बल 4 चौकांचा समावेश आहे. शेवटचं षटक मागणं ठरलं आहे कारण दर्शन पाटीलच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा दर्शन पाटीलने खर्च केल्या. बंटी पाटील यांनी 16 धावा खर्च केल्या होत्या. चेतन पाटील यांनी या 10 धावा खर्च केल्या होत्या आणि यतीश पाटील यांनी या 11 धावा खर्च केल्या होत्या. यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे आहे श्री गणेश भरोडे संघाने आणि सुमित कुमार गुंदोली संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. आव्हान ठेवले गेले ते 55 धावांचं सुमित कुमार गुंदवली संघ आपण पाहतोय.
बंटी पाटील आणि पल्लव पाटील ही जोडी मैदानामध्ये सलामीची गुंदवली संघाकडून, तर फ्रंटलाईन गोलंदाज पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर भरुडे संघाकडून आयुष पाटील आलेले आहे. यावेळी जागेवर हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक फक्त पाहतच राहील, चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग चेवरून सीमा पार षटकार. ये बंटी है, ये कभी भी खतरे की घंटी बजा सकता है आणि खतऱ्याची घंटी अगदी पहिल्याच चेंडूवर त्यांनी वाजवलेली आहे. यावेळी हा निर्धाव चेंडू डॉट चेंडू आपण बघतोय. पहिल्या चेंडू षटकाराने, त्यानंतर हा चेंडू निर्धाव. आव्हान ठेवलेलं काय ते 55 धावांचं. पहिला चेंडू 4 वाजून 15 मिनिटांनी डिलिव्हर केला गेलेला आहे. फुलटा चेंडू, फायदा उचलता आला नाही. समोर खेळला 20 स्टेपमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल वाईड ऑफ लॉंग अँड रिझनमधून, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःची स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि संघाची धावसंख्या 7 धावा. येणाऱ्या फलंदाजामध्ये रितेश पाटील याचा निर्णय देखील बाकी आहे. गेल्याच्या अंगामध्ये देखील भन्नाट फॉर्ममध्ये एक अर्धशतक त्यांनी झळकावलं होतं आणि चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील त्याची बॅट तलपताना पाहिली होती. मिडिक रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव दुसरी धावेसाठी मानस होतं, मात्र धाडस इथे केलं गेलेलं नाही. एका धावने पल्लव पाटील देखील आपलं खातं उघडतोय. गोंदवली संघाची धावसंख्या 8. इथे या प्लेयर मिस सुरेख चेंडू, कटरचा वापर चांगल्या प्रकारे करताना लेग कटर चेंडू हाताळताना गोलंदाज आयुष पाटील. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील हा अंतिम चेंडू. गोलंदाज आयुष पाटील पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना. इथे फुलटा चेंडू आणि फुलटॉसवर फुल टोल उसूल चेंडूला फेकून दिलेला आहे. मिडविकेटच्या वरून सीमापार षटकार. आणि बॅटिंग साईडने इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. भूषण शेट्ट म्हात्रे गोंदवली इथून गोंदवली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या. वेलकम दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस भूषण शेट्ट म्हात्रे साहेब, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. प्रीतम पाटील आलेमगर इथून ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहेत त्या 14 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तेरा 13.66ची सरासरी आवश्यक हवी होती आणि ती सरासरी गाठलेली आहे पहिल्या षटकाचा जर विचार केला तर. आणि जमेची बाजू आपण धनाची पाहतोय की गोंदवली संघाने कुठल्या प्रकारचा गडी देखील गमावलेला नाही. तुलना जर केली तर पहिल्या षटकामध्ये 10 वर 2 अशी अवस्था आपण श्री गणेश भरुडे संघाची पाहिली होती. त्या उलट सुमित कुमार गोंदवली संघ थोडासा उजवा पाहायला मिळतो, कारण 14 धावा झालेल्या त्यांनी कुठल्या प्रकारचा विकेट गोंदवली संघाने गमावलेला नाही. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर भरुडे संघाकडून अश्विन पाटील येतोय, विष्णू पाटील यांचे सुपुत्र.
बिनबाद 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अश्विन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. टार्गेट जर आपण पाहिलं तर तो सेट करण्यात आलेला आहे 55चं टार्गेट. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 14 धावा बनवण्यात आला, बट हा बॉल कुठे टाकायचा होता. फायदा इथे नक्कीच घेतला. बाउंड्री इथे येते. अगदी जर आपण पाहिलं तर कुठेतरी जणू काही निशाणा साधला होता स्टम्प्स वरती, बट बंदुकीमध्ये गोळी तिथेच अडकून राहिली असंच वाटलं. कारण कुठेतरी हा जो बॉल टाकण्यात आला त्यानंतर थोडं विचार अश्विनलाही करावा लागणार आहे की रन्स आहेत धावफलकावरती, बट जर अशी बॉलिंग झाली तर त्यात नंतर 55 डिफेंड करणं फार अवघड जाईल. त्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस हुकचा फटका बॉल हवेमध्ये आणि बॉल निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार 6. काय फटका आला. आणि एकंदरीत या दोन चेंडूंनी आता चर्चा करण्यास भाग पाडलंय. चर्चा सुरू आहेत अश्विन सोबत की बॉल कुठे टाकायला हवेत, कारण गेले दोन चेंडू ज्याप्रमाणे टाकलेत त्रासदायक ठरणार हे दोन चेंडू होते. कारण याआधी फारच बॅक ऑफ लाईन बॉल टाकला, तिथे ही चौकार आला. त्यात नंतर आता ही बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी, त्याच्यावरती हुकचा फटका आणि धावफलक आता जाऊन पोहोचलाय. 24 धावा धावफलकावरती. धनाजी पाटील मास आमच्या समोर त्याचा ऑफिशियल स्कोरर आहेत आणि फार चांगलं गुणलेखन ते करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेट हवी आहे टीम भरोडीला, कारण याआधी जेव्हा जेसीए चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळले होते तेव्हाही कुठेतरी बॉलिंग ज्याप्रमाणे झाली त्या अनुषंगाने सामना गमवावा लागला होता. आणि आता इथेही पहा की रन्स कमी नाही आहेत. 55 एक चांगला टोटल आहे. नेक्स्ट बॉल प्लेन मिस. कुठेतरी जेव्हा ॲज अ बॉलर म्हणून तुमच्याकडे जर गती आहे ना तर लाईन आणि लेंथ महत्वाचं होऊन जातं. याआधी दोन शॉर्ट बॉल टाकले, एकावरती चौकार एकावरती षटकार आला, बट हा बॉल अगदी योग्य गुडलँड स्पॉटवरती टाकलाय तर निर्धावित आलाय. मग अश्विनकडे गती आहे. सटीक लाईन आणि लेंथ वरती जर अश्विन इथे बॉलिंग करेल तर डेफिनेटली त्याला प्रॉपर रिझल्ट मिळू शकतो. नेक्स्ट बॉल आता पुढे टाकलाय, लॉफ्टेड फटका, गॅप मध्ये फटका आणि हा बॉल ही एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. काय बॅटिंग होत आहे या सेकंड ओव्हर मध्ये. बॅटर बंटी अक्षरशः बरसला होता पहिल्या षटकामध्ये, बट त्यात नंतर या सेकंड ओव्हर मध्ये पल्लव पाटीलची लाजवाब बॅटिंग. आणि तसेच व्हॉइस ऑफ जुनानदुर्की आपल्या समवेत जोडले गेले समीरजी ठाकरे सर. या आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जुनानदुर्की संघ खेळतानाही आपल्याला दिसणार आहे. फर्स्ट हाफ मध्ये फार चांगला खेळ आपण पाकला होता जुनानदुर्की टीमचा. फुल लेंथ आणखीन एक चाललाय बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. काय फटके येतात अश्विनचा अगेन्स्ट. पहिलं षटक कुठेतरी जर आपण पाकलं तर बंटीने चांगली बॅटिंग केली, बट त्यात नंतर पल्लव पाटील लाजवाब खेळ. दोन चौकार दोन षटकार
आता भरोडी टीम अडचणीमध्ये, कारण विकेट हवे होते पण तसं काहीही झालं नाही या षटकामध्ये. 20 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि या ओव्हरमध्ये जी बॅटिंग झालेली आहे ना त्या अनुषंगाने या मॅचमध्ये आता टीम सुमित कुमार अँड कंपनी गोंदवली फार पुढे. कारण समीकरण आता सोपं झालेलं आहे, कारण आता जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर 21 धाव्यांची आवश्यकता. चेंडू बाकी आहेत येते 13. चर्चा अजूनही सुरू आहेत. बघा अडचणी वाढलेल्या आहेत आणि त्याचं कारण हे देखील राखलं आहे की ज्याप्रमाणे अश्विनने या ओव्हरमध्ये बॉलिंग केलेली आहे, एक जो निर्धाव आलाय ना तो बॉल जर सोडला तर त्या व्यतिरिक्त सर्व बॉल तुम्ही बॅटरला खऱ्या अर्थाने आमंत्रण दिलं होतं मोठे फटके खेळण्यासाठी आणि ते आमंत्रण पल्लव पाटीलने स्वीकारलंय आणि आपल्या टीमला तो आता पुढे घेऊन चाललाय. कारण जर अशी बॉलिंग झाली तर सातत्याने मोठे फटके पाहायला मिळणारच आहेत आणि ते चाललंय. आता ही लॉफ्टेड फटका फ्लॅट गेला, येतात फिल्डर, कॅच पकडली जाईल, पल्लवची विकेट इथे नक्कीच जाईल. बट जे कार्य त्याला करायचं होतं ते त्याने इथे केलंय, कारण या षटकामध्ये एकूण 20 धावा आल्या आणि त्यात नंतर पल्लव पाटीलचा स्वरूपामध्ये हा पहिला धक्का टीम गोंदवलीला. चला टीम मीटिंग कोणत्या प्रकारे होणार नाहीयेत त्या गोष्टीची काळजी घ्या टीम भरोडी. यात नंतरही भरपूर सारे सामने बाकी आहेत. चला प्लीज फिल्डिंग सेट करा आणि पुढील षटकाला सुरुवात करा. आता अजयही विचार करत असतील की कुठेतरी बॉलिंग क्रमामध्ये गडबड झाली की काय, कारण एकंदरीत रन्स कमी नाही आहेत बट गेली 2 षटकं ज्याप्रमाणे राखलेल्या आहेत, आता असं वाटतंय की येत्या 2 षटकांमध्ये फार मेहनत करावी लागणार आहे. कारण 12 मध्ये आता डिफेंड करायचे 21. थर्ड ओव्हर अजय पाटील 2 ओव्हरसाठी जी वेळ लागलेली आहे त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. करेक्ट 10 मिनिटांमध्ये 2 षटकं समाप्त झालेली आहेत. दोन षटकांमध्ये करायचं 21 धावा. 12 बॉल 21. अजय पाटील तयार होत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये आणि अजयचे हे 6 चेंडू जिथे डिसाइड मी म्हणेन करतील की हा सामना कोणाच्या बाजूने जाणार आहे. 12-21 समीकरण या मॅच मध्ये उरलंय. पहिलं सत्र बॅटिंग मध्ये फार चांगला खेळ आपण पाहिला होता. पहिल्या सत्रामध्ये विनोद पाटीलने लाजवाब खेळी साकारली होती. 35 धावा त्यांनी तिथे बनवल्या. त्यांचा इनिंगच्या जोरावरती एक चांगलं टोटल उभारण्यात आलं, पण डिफेंड करत असताना आता अडचणीमध्ये आहे. आणि इथेही पहा मिसफील्ड झाली होती बट बॅकअपला योग्य वेळेवरती खेळाडू आले. सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलक आता पुढे जातोय 35. 20 धावा आणखी नव्या आहेत. 11-20 समीकरण. यात नंतर होणारा जो सामना आहे जय काफ्रोबा वेगळे आणि त्यांचा विपक्षामध्ये या मॅच मधली विनिंग टीम आपल्याला पुढील सामना खेळताना दिसेल. बघा अजूनही गोंदवली टीमसाठी प्रवास इतका सोपा होणार नाही, कारण अजूनही 20 धावा करायच्यात. पण असे बॉल जर टाकले गेले तर हे समीकरण फार सोपं होऊ शकतं गोंदवलीसाठी. फुल टॉस येतो आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल षटकार 6. तेच तर मी सांगतोय की रन्स तुम्ही फर्स्ट इनिंग मध्ये कितीही बनवा बट सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॉलिंगही तितकी चांगली करायची आहे. आणि जर बॉलिंग मध्ये मिस्टेक होतील तर कुठेतरी चांगलं टोटल ही डिफेंड करणं अवघड आहे. आणि तेच इथे झालंय टीम भरोडी सोबत की रन्स प्रॉपर होत्या, जितक्या होत्या तितक्याच आहेत बट बॉलिंग मध्ये फार मिस्टेक झालेल्या आहेत. कारण आपण पहिल्या षटकापासून पाहिलं बॅटर अक्षरशः बरसलेत. मोठे फटके सातत्याने पाहायला मिळालेत. रणगतीवरती ब्रेक लावण्याचे प्रयत्न केले तर जातात बट त्यांना यश मिळालं नाही अजूनही. आता राऊंड द विकेट तयार होतो अजय. मागील बॉल सिक्सर आला. राऊंड द विकेट अजय येतोय. हा की फुल टॉस. वन्स अगेन सेम शॉट अँड सेम रिझल्ट. वन मोर बिग वन सिक्सर.
सलगचे 2 चांगले फटके इथे आलेत आणि आता असं वाटतंय की कुठेतरी या मॅच मध्ये भरोडी टीमचं पुढे जाणं फार अवघड झालेलं आहे, कारण आता जिंकण्याकरिता फक्त 8 धाव्यांची आवश्यकता, 9 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक उडवलाय आणि हा देखील बाउंड्री लाईनचा बाहेर, सलगचा तिसरा षटकार आणि आता फक्त 2 धाव्यांची आवश्यकता आणि फक्त औपचारिकताच बाकी आहेत या मॅच मध्ये. चला टॉस साठी लवकर पोहोचा वेल्हे टीमचे कॅप्टन. फक्त 2 धाव्यांची आवश्यकता. लिडिंग एज बॉल हवेमध्ये आहे, कव्हरचे फिल्डर येत आहेत. आताही जर आपण पाहिलं तर कॅच इथे ड्रॉप झाली आणि फक्त जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता आहे. फार नाखुश असेल, फार नाखुश असेल टीम भरोडी. सर्व खेळाडू नाखुश असतील, स्वतःवरती नाराज आज असतील, कारण असंही नव्हतं की रन्स कमी होत्या, रन्स प्रॉपर होत्या, बट तरी सुद्धा बॉलिंग मध्ये जो प्रदर्शन झालेला आहे तो फार टोचणारा, फार त्रासदायक झालेला आहे. अजयजींनी एक अगदी टॉस मध्ये जेव्हा बाईट दिली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की युवा खेळाडू आहेत, कुठेतरी मिस्टेक्स होतात, बट इम्प्रूव्हमेंटही आम्ही त्यासोबत नक्कीच आणू. बट जेव्हा अशा प्रकारे प्रदर्शन होतं ना, तर आपला विश्वासालाही धक्का बसण्यासारखी गोष्ट होते आणि तीच गोष्ट या मॅचमध्ये झालेली आहे. कारण बघा, हार किंवा जीत हे तर होणारच आहे, एकतर गोष्ट आपल्या नशिबामध्ये येणारच आहे, पण आपण हारलो कसे तेही महत्त्वाचं राहिलं, की आपण लढत दिली की नाही तेही महत्त्वाचं राहिलं. पण एकतर्फी हार जेव्हा होते ना, त्यापेक्षा जास्त त्रासदायक एक टीम म्हणून आपल्यासाठी काहीच नसतं आणि तो त्रास आज भरोडी टीमला नक्कीच होतोय. फक्त 1 धावेची आवश्यकता. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येत आहेत, बट हा देखील बॉल जर आपण पकला तर जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर आणि या षटकारासोबत सामना समाप्त. अगदी इझिली 9 विकेट्सने ही बाजी इथे मारली आहे सुमित कुमार अँड कंपनी, गोंदवली टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम भरोडी. चला टॉस साठी या. सर्वप्रथम बंटी, टॉस साठी आपण या. आणि वेगळ्या टीमचे कॅप्टन आपणही लवकरात लवकर पोहोचा. आपण सर्वप्रथम टॉस करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत रोशनदादा वझे साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत.